भारताच्या इतिहासात एक नाव असं आहे जे फक्त राजा नाही तर एक विचार आहे. तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आज आपण जाणून घेणार आहोत त्यांच्या संपूर्ण जीवनाची प्रेरणादायी गाथा. एका छोट्या मुलाने पाहिलं स्वराज्याचं स्वप्न आणि त्याच स्वप्नासाठी त्यानं उभं केलं एक साम्राज्य. मुघलांसारख्या बलाढ्य शक्तीसमोर हा मराठा राजा कसा उभा राहिला? 1630 साली शिवनेरी किल्ल्यावर जन्म झाला एका वीराचा. आई जिजाऊ यांनी लहानपणापासूनच दिले संस्कार, रामायण, महाभारत आणि स्वराज्याचं स्वप्न. वडील शहाजी राजे भोसले दूर होते, पण आईचं मार्गदर्शन होतं मजबूत. डोंगर, दऱ्या आणि किल्ले हेच झाले शिवबांचे शिक्षक. वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी पहिला किल्ला जिंकला, तोरणा. ही होती स्वराज्याची पहिली पायरी. थोड्या मावळ्यांसोबत त्यांनी उभा केला एक लढा. हा लढा होता अन्यायाविरुद्ध. आणि मग आला सर्वात मोठा सामना, अफजल खान. धोका होता, कपट होतं, पण शिवाजी महाराज तयार होते. वाघनख्याने एका क्षणात इतिहास बदलला. या विजयाने स्वराज्याची ताकद संपूर्ण भारताला कळली. मुघल सम्राट औरंगजेब याने शिवाजी महाराजांना अडवण्याचा प्रयत्न केला. आग्रा येथे कैद, पण महाराजांनी केली अशी योजना, मिठाईच्या पेटाऱ्यातून सुटका आणि पुन्हा स्वराज्यात परत. ही होती बुद्धिमत्ता आणि धैर्याची कमाल. 1674 रायगडावर झाला ऐतिहासिक राज्याभिषेक. एक सामान्य योद्धा झाला छत्रपती. हा फक्त राजा नव्हता, हा होता जनतेचा रक्षक. किल्ले, सेना, नौदल, महाराजांनी उभं केलं मजबूत राज्य. स्त्रियांचा सन्मान, न्यायव्यवस्था आणि लोकांसाठी काम करणारा राजा. हेच होतं खरं स्वराज्य. 1680 साली महाराज आपल्यातून गेले, पण त्यांचा विचार अजूनही जिवंत आहे. आज स्मृतिदिनानिमित्त आपण फक्त आठवण करत नाही, आपण प्रेरणा घेतो. स्वराज्य, धैर्य आणि स्वाभिमान हीच खरी ओळख. जय भवानी, जय शिवाजी.